स्वर काव्यांजली मंच प्रस्तुत प्रवचनमाला रामकथा काव्यरचना आणि निरूपण हरिभक्तिपरायण सौ अंजली जोशी डोंबिवली। राम रावण युद्ध भाग दुसरा। राम रावण युद्ध भाग दुसरा। वानर आणि राक्षसांचं तुंबळ युद्ध जुंपलं होतं। राक्षसांनी ढोल नगारे वाजवायला सुरुवात केली, शंख फुंकले, सारा मलय पर्वत दुमदुमला। भयंकर रणकंदन माजलेलं होतं। या युद्धाचं वर्णन करणं तसं अवघडच। अहो वानर राक्षस युद्ध जुंपले विडा जिंकण्याचा, प्रचंड शक्ती थोर पराक्रम राम रावणाचा। नाच तिथय तय खिंगाळती हय गज गर्जनेचा, भीषण नाद होरणी माजला दुष्ट दानवांचा। रणांगणी त्या पाऊस पडला सहस्त्र बाणांचा, शस्त्र अस्त्र वामारा चाले वृक्ष पर्वतांचा। संहार होई गदा शूळाने, अहो संहार होई गदा शूळाने प्रभाव शक्तीचा। अधम कृत्य परिजय जय चाले दुष्ट रावणाचा। प्रत्युत्तर त्या देण्या सज्जच वानर सैन्याचा। लढता लढता घोषमुखी हो राघव नामाचा। प्रत्युत्तर त्या देण्या सज्जच वानर सैन्याचा। लढता लढता घोषमुखी हो राघव नामाचा। रणभूमीवर बांधच फुटला जणू की रक्ताचा। तुडवीत चाले सैन्य पुढे हो खच त्या प्रेतांचा। वर्णू कसा हो धडधडीत तो काळच प्रलयाचा। विजय कुणाचा होईल नकळे सत्य असत्याचा। विजय कुणाचा होईल नकळे सत्य असत्याचा। रावणाला जय मिळवून द्यावा म्हणून राक्षसांना आणि रामाचाच विजय चिंतणाऱ्या वानरांना चेव चढला होता। हल्ल्यावर हल्ले चढवले जात होते। अंगदाशी रावणपुत्र इंद्रजित, संपातीशी प्रजंग राक्षस, हनुमंताशी जंबूमाली, तर तपन राक्षसाशी गज आणि लक्ष्मण, निकुंभाशी नील प्रत्यक्ष भिडले होते। श्रीरामांशी तर एकाच वेळी अग्निकेतू, मित्रघ्न, रश्मिकेतू आणि यज्ञकोप झुंजू लागले होते। सुग्रीव, प्रहस, वानर आणि राक्षस एकमेकांना आव्हान देतच होते। सर्वांच्याच अंगातून रक्ताच्या धारा वाहत होत्या। अर्थात शौर्य संपन्न वानर वीरांकडून ते निशाचर राक्षस अक्षरशः तुडवले गेले। युद्धभूमी भयावह दिसत होती। वानरांची आणि राक्षसांची धडे सर्वत्र विखुरली जात होती। सूर्य अस्ताला गेला। रात्र झाली तरी युद्ध चालूच होते। अंगदाकडून पराभव झाल्याने इंद्रजिताचा पारा चढला। त्याने मग अंतर्धान विद्येचा उपयोग करून अदृश्य होऊन लढायला सुरुवात केली। घोर सर्पमय बाण, वज्रासारखे तेजस्वी तीक्ष्ण बाण यांचा मारा करत राम आणि लक्ष्मणाला इंद्रजिताने घायाळ केलं। मायाविद्येने
कूटयुद्धाने त्याने दोघांना मोहित करून सर्पाकार बाणांमध्ये बद्ध केलं, जखडून टाकलं. राम आणि लक्ष्मणाच्या मर्मस्थानी तो तीक्ष्ण बाण सोडू लागला. सर्व शरीर बाणांनी वेधलं गेलेलं होतं, विदीर्ण झालं, रक्त वाहत होतं. श्रीराम आणि लक्ष्मण दोघेही मूर्छित होऊन भूमीवर पडले. त्यांना पाहून ते मृत झालेत असा इंद्रजिताचा समज झाला. त्याला चेवत चढला. त्याने सर्व वानर योद्ध्यांनाही मारायला सुरुवात केली. नील, मैंद, द्विविद, जांबवान, हनुमान, शरभ, गवाक्ष आणि अंगद अगदी सर्वांना घायाळ करून टाकलं. आपल्या पित्याला रावणाला त्याने मोठ्या अभिमानाने सर्व वृत्तांत कथन केला. रावण हर्ष आणि उद्रेकाने प्रफुल्लित झाला. इकडे आपल्या शरीर सुदृढपणामुळे आणि शक्तिबळाने राम मूर्छेतून जागे झाले. मूर्छित पडलेल्या लक्ष्मणाला पाहून त्यांना अतीव दुःख झालं. आता जगण्यात काय अर्थ, थांबवा हे युद्ध, असा विलाप ते करू लागले. पण त्याच वेळी एखाद्या अग्नीसारखा तेजस्वी महाबली विनीतानंदन गरुड तेथे आला. त्याने त्या रघुवंशी बंधूंना स्पर्श केला. त्यांची कांतिमान मुखे पुसली. गरुडाचा स्पर्श होताच राम लक्ष्मणाचे सर्व घाव भरून आले. त्यांच्यातले तेज, वीर्य, बल, ओज, उत्साह, दृष्टी, शक्ती, बुद्धी, स्मरणशक्ती सर्व गुण पूर्वीपेक्षा द्विगुणित झाले. वानरसेना अत्यंत आनंदित होऊन आपल्या शेपट्या हलवीत, सिंहनाद आणि जयघोष करू लागली. हर्ष आणि उल्हासाने ते परत युद्धास सिद्ध झाले. राम लक्ष्मण बंधनमुक्त झालेले ऐकून रावण अत्यंत क्रुद्ध होऊन विषारी सर्पासारखा फुत्कार करू लागला. त्याने धूम्राक्षाला बहुसंख्य निशाचरांसह युद्धास धाडले. धूम्राक्ष महापराक्रमी होता. अनेक वानरांचा त्याने संहार केला. हनुमंताने एक मोठी शिळा धूम्राक्षाच्या रथाच्या दिशेने फेकली. धूम्र रथातून खाली उतरला म्हणून वाचला, पण रथाचा चक्काचूर झाला. परत एक पर्वत शिखर हनुमंताने धूम्राक्षाच्या मस्तकावर आदळले आणि त्याला छिन्न विछिन्न करून टाकलं. धूम्राक्षानंतर रावणाने वज्रद्रष्टाला पाठवलं. परत घनघोर युद्ध सुरू झालं. हत्यारांऐवजी वानरांनी आता थपडा, लाथा, बुक्क्यांनी मारहाण करून करून राक्षसांचा चक्काचूर केला. वालीपुत्र अंगदाने इंद्रतुल्य पराक्रम केला आणि तीक्ष्ण धारेच्या तलवारीने वज्रद्रंष्ट्राचे विशाल मस्तक छाटून टाकलं. आता अकंपन युद्धभूमीवर आला. हनुमंतानी अनेक वृक्षांचा आणि मोठमोठ्या शिळांच्या माऱ्याने प्राणांतिक जखमा करून त्याला मृत केला. नील वानरांनी प्रहस्ताला मारलं. आता प्रत्यक्ष रावणच युद्धाला निघाला. राम लक्ष्मणाचं भस्म करायचं, वानरांच्या रक्तानं पृथ्वीला न्हाऊ घालायचं, अशा इराद्यानंच तो निघाला. बरोबर इंद्रजित, अतिकाय आणि महोदर, पिशाच, त्रिशिरा, कुंभ, नरांतक असे अनेक पराक्रमी राक्षस घेऊनच सारे योद्धे पर्वतप्राय होते. रावण तर देहधारी भूतांनी घेरलेल्या यमासारखा दिसत होता. त्याने युद्धात अद्भुत पराक्रम केला. सुग्रीवानी एक महाशैल शिखर रावणावर फेकलं. रावणाने त्याचे तुकडे तुकडे करून टाकले आणि वायूसारखा वेग असलेला ठिणग्या आणि अग्नीसारखा प्रकाश ओकणारा बाण सुग्रीवावर टाकला. सुग्रीवाला घायाळ करून टाकलं.
सर्वच वानर शिरोमण्यांना त्याने क्षतविक्षत करून टाकलं. बाणांच्या वर्षावाने वानरसेना अक्षरशः झाकून टाकली. रावण आणि हनुमानामध्ये हस्तयुद्ध झालं. नीलाशही त्याने 2 हात केले. नीलाला अचेत करून टाकला. लक्ष्मणाच्या कपाळावर जखम केली. ब्रह्मदेवाने दिलेल्या शक्तीने वक्षस्थळ घायाळ केलं. लक्ष्मणाची ती अवस्था रामांना बघवेना. शेवटी प्रभू रामचंद्रांनी हनुमानाच्या अंगावर बसून रावणाशी युद्ध केलं. रामानेही अद्भुत पराक्रम केला. प्रभू रामचंद्र अत्यंत शूरवीर पराक्रमी होते. या अगोदर रामाने 14,000 राक्षस योद्धांचा संहार केलेला होता. रावणाने हनुमानावर हल्ला चढवला. श्रीराम क्रोधावश झाले. त्यांनी त्या दुष्ट रावणाच्या रथाचे अक्षरशः तिळा एवढे तुकडे करून टाकले. वज्र आणि अग्नीसारख्या तेजस्वी बाणांनी रावणाला पळता भुई थोडी केली. रावण आता आर्त आणि कंपायमान झाला. हातातले धनुष्य पडला. तो व्याकुळ झाला. रामाने रावणाचा मुकुटही पाडला. रावण अगदी निस्तेज झाला होता. रावण शस्त्रहीन होता, थकलेला होता, म्हणून रामाने त्याला सोडून दिलं. जा, परत जा म्हणाले. आज तू खूप भयंकर कार्य केलं आहेस, पण आता तू युद्धपीडित आहेस, तेव्हा आता तू परत जा. काही काळ विसावा घे, मग परत रथ, धनुष्य, अस्त्र शस्त्र घेऊन ये. तेव्हा परत माझा पराक्रम आणि सामर्थ्य बघ. झालं. रावणाला हा अपमान वाटला. त्याचा हर्ष आणि अभिमान, उन्माद सारंच धुळीला मिळालं होतं. तो शरमला. श्रीरामांच्या बाणांनी त्याचं धनुष्य, रथ, सारथी, किरीट सारंच नष्ट झालं होतं. पण या वाघबाणांनी त्याचं हृदयच विदीर्ण झालं. त्याच्या अभिमानाचा चक्काचूर झाला. एका क्षुल्लक मानवाकडून पराभव. तो आता चिंतेत पडला होता. खरं म्हणजे भ्यायलाही होता. सारी इंद्रिय व्यथेनं व्याकुळ झालेली होती. सारी तपस्या वाया गेली असं त्याला वाटायला लागलं. रावणाला देव, दानव, गंधर्व, यक्ष, राक्षस, नाग, सर्प कुणाचंच भय नव्हतं. मनुष्यापासून अभय मागावं असं त्याला वाटलंच नव्हतं. त्याला पूर्वी एका इक्ष्वाकुवंशी राजाने दिलेल्या शापाची आठवण झाली. माझ्याच वंशात असा एक श्रेष्ठ पुरुष होईल की जो तुझा पूर्ण निपात करेल. तसंच वेदवतीने दिलेल्या शापाचीही त्याला आठवण झाली. आता आपला अंतकाळ जवळ आला आहे असं वाटून तो अस्वस्थ झाला. त्याला आपल्या महापराक्रमी धाकट्या भावाची, कुंभकर्णाची आठवण झाली. तो आता आपल्याबरोबर हवाच असंही त्याला वाटू लागलं. कसंही करून कुंभकर्णाला उठवायलाच हवा. तोच एकटा आता मला वाचवू शकेल. कसंही करून त्याला उठवायलाच हवा. भयभीत झालेला रावण मनाशी म्हणू लागला, उठ उठ रे कुंभकर्ण, उठ उठ रे कुंभकर्ण, सुरीशी निद्रेला. उठ उठ रे कुंभकर्ण, सुरीशी निद्रेला.
सुरुनिशय्या धाव धाव रे, सुरुनिशय्या धाव धाव रे, बांधव रक्षेला उठ उठ रे कुंभकर्णा, सुरीशी निद्रेला अर्धवर्ष जरी उलटून गेले, कानच होई तोष. अर्धवर्ष जरी उलटून गेले, कानच होई तोष. आवर आता जगावे गळा, निद्रेशा त्या सोस. आवर आता जगावे गळा, निद्रेचा त्या सोस. उठ उठ रे कुंभकर्णा, सुरीश निद्रेला उठ उठ रे कुंभकर्णा. रामासंगे लढता लढता उडाले माझे होश. रामासंगे लढता लढता उडाले माझे होश. जागा हो रे बंधू संकटी, जागा हो रे, जागा हो रे बंधू संकटी. सोडीसी निद्रा कोश, सोडीसी निद्रा कोश, सोडीसी निद्रा कोश. सुरवंट जसा कोशामध्ये अडकून पडलेला असतो, तसा हा कुंभकर्ण निद्रा कोशात पहुडणारा, ब्रह्मदेवाच्या शापानं निद्राधीन झालेला, देवदानवांचा दर्प दलन करू शकणारा कुंभकर्ण. त्याला जागा करायलाच हवा, त्याला जागा करायलाच हवा. विश्राव्याचा शूरपुत्र जो महाप्रतापी कुंभकर्ण हो. विश्राव्याचा शूरपुत्र हो, महाप्रतापी कुंभकर्ण हो. महिनो महिने निद्रावशतो, महिनो महिने निद्रावशतो. उठवा 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 हुकुम सुटे, उठवा हुकुम सुटे. कुंभकर्ण असा सहजासहजी उठणारा नाही, याची रावणाला कल्पना होतीच. त्याने मग हुकूम सोडला, उठवा उठवा त्याला, कसंही करून बळजबरीने उठवा, प्रयत्न करा, तो उठलाच पाहिजे. हा कुंभकर्ण, रावणाचा भाऊ कुंभकर्ण तेव्हा एका विशाल गुहेत झोपलेला होता. विस्कटलेल्या पर्वतासारखा विकृत अवस्थेत पोहडला होता, घोरत पडला होता. रावणाच्या आज्ञेनुसार राक्षस कुंभकर्णाला उठवायला गेले, तेव्हा त्याच्या श्वासोश्वासाबरोबर ते महाकाय राक्षस असूनसुद्धा मागे फेकले जाऊ लागले. कुंभकर्णाच्या उच्छ्वासाबरोबर वादळ होत असे. त्याला उठवणं काही साधं सोपं काम नव्हतं, पण रावणाची आज्ञा होती. उठवा 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 त्याला, बळजबरीने पडला कंठाशोष. उठवा त्याला, बळजबरीने पडला कंठाशोष.
संकटकाळी झोप मोडणे, मुळी न लागेल दोष, मुळी न लागेल दोष, मुळी न लागेल दोष. उठवा त्याला बळजबरीने, पडला कंठाशोष. ढोल नगारे वाजवा ताशा, ढोल नगारे वाजवा ताशा, करा कानाशी घोष. जागृत होता तृप्त करा रे, जागृत होता तृप्त करा रे. भोजन द्या भरघोष, भोजन द्या भरघोष, भोजन द्या भरघोष. उठवा 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 त्याला बळजबरीने, पडला कंठाशोष. कुंभकर्णाला जाग येताच भरपूर खायला लागेल म्हणून राक्षसांनी प्राण्यांचे ढीग उभे ठेवले होते. हरिण, रेडे, डुकरांचे तांडेच्या तांडे, अन्नाच्या अद्भुत राशी. एवढेच नव्हे तर रक्ताने भरलेले खूपसे हंडे, नाना प्रकारचे मांस पदार्थ, अगदी जय्यत तयारी केली होती. सर्व मिळून त्याला उठवण्याचा प्रयत्न करू लागले. अहो कल्लोळ भेरी कुंभवाद्यांचा, शंख मृदुंग त्या पखवाजांचा. कल्लोळ भेरी कुंभवाद्यांचा, शंख मृदुंग त्या पखवाजांचा. प्रघात केला गिरिशिखरांचा, हो प्रघात केला गिरिशिखरांचा. छातीवर आघात गदांचा, छातीवर आघात गदांचा. राक्षस अंगावरी नाचले, दातांनी कुणी कान चावले. राक्षस अंगावरी नाचले, दातांनी कुणी कान चावले. केस ओढले पाणी ओतले, केस ओढले पाणी ओतले. तरीही धडते मुळी न हलले, तरीही धडते मुळी न हलले. तोंड जयाचे वडवानलसे, वादळ श्वासोश्वासी होतसे. डोळे प्रखर त्या अग्निसारखे, हो डोळे प्रखर त्या अग्निसारखे. प्रचंड पर्वत तनुती भासे, प्रचंड पर्वत तनुती भासे. बंधू रावणाचा, बंधू रावणाचा यत्न हो त्यास उठविण्याचा, यत्न हो त्यास उठविण्याचा. कुणी केस ओढतायत, कुणी सावे घेतायत, कुणी कानात पाणी टाकतंय. छातीवर गदांचा, गिरिशिखरांचा आघात करून झाला. पंचे कुंभकर्ण काही उठेना, हलेना की वळेना. आता प्रयत्न वाढले होते. शंख वाजवले, वाद्यांचा घोष केला. राक्षस कुंभकर्णाच्या अंगावरती नाचू लागले. शंख, भेरी, पणव वाजवले. शेवटी राक्षसांनी हातात भुसुंडी, मुसळ आणि गदा घेतल्या. प्रहार करायला सुरुवात केली, पण व्यर्थ. सगळं रान हादरलं आवाजानं. पण आपला हा कुंभकर्ण घोरतोय घोरतोय. शेवटी हत्ती सोडले अंगावर. तेव्हा तो निशाचर जरासा हल्ला. त्याची झोप चाळवली गेली. जांभया देत तो उठला. उठता क्षणीच युपाक्षाने रावणाचं मनोगत कुंभकर्णाला सांगितलं. आणि पुढे कुंभकर्ण जागा झाल्यानंतर काय झालं
तिसऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत. धन्यवाद.